शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावरती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे। राष्ट्रवादी काय, शरद पवार काय, त्यांचा अजेंडा त्यांनाच माहिती असा टोला चव्हाणांनी लगावला। तसंच भाजपचा पराभव करायचा असेल तर विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले। चव्हाणांच्या या टीकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलंय। पृथ्वीराज चव्हाण मोठे नेते आहेत, पण वस्तुस्थितीची माहिती घेऊनच बोलावं अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे। दिल्लीमधील या भेटीनंतर महाविकास आघाडीमध्येच मतभेद उघड झालेत। मागच्या वेळेला ते भेटले होते, मला सगळ्यांना सांगितलं की त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर ते बोलले असं ते म्हटले होते। एकदा दोघंच जेव्हा गेले होते तेव्हा त्यानंतर पुन्हा ते म्हटले की नाही मी ते जनजीच्या आंदोलनाबद्दल बोललो। ते काय म्हणतात काय मला माहिती नाही, तर काय अजेंडा आहे तो त्यांनाच माहिती असेल, मला त्यावर काही टिप्पणी करणं योग्य वाटत नाही। पण इंडिया आघाडी जी आहे ती अजूनही आहे का? इंडिया आघाडी तर इंडिया आघाडी नाही, इंडिया आघाडी अगदी भक्कम आहे। शेवटी प्रत्येकाला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली मतं एकत्र केली पाहिजेत आणि आमच्या मताचं विभाजन झाल्यामुळं भाजपलाच यश मिळतं नेहमी आणि ते आम्ही टाळलं पाहिजे। कित्येक वेळेला आम्हाला त्याला यश येत नाही टाळण्यामध्ये, पण आमचा प्रयत्न, आमच्या नेत्यांचा प्रयत्न आहे की इंडिया आघाडी म्हणजे एकंदरीत उद्देशाचा आहे की भाजपच्या विरोधामध्ये जे जनतेमध्ये जो रोष निर्माण झालेला आहे पहिल्यापासून आहे त्याला एकत्रित करण्याकरता सर्व विरोधी पक्षांनी आपल्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे, हे त्याचं मूळ सूत्र आहे। माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण साहेब फार मोठे नेते आहेत। त्यावेळेला काँग्रेसचे विचाराने महाविकास आघाडी म्हणून आम्ही व्यवस्थितपणे झालो असतो तर मला वाटतं महायुतीचं सरकारच आलं नसतं। मी मागच्या ह्याच्यावर जाणार नाही। मला वाटतं की पक्षाच्या भूमिकेतून ज्यावेळेस मत व्यक्त करत असताना वस्तूची ती माहिती घेऊन त्यांनी बोलले तर मला वाटतं योग्य होईल आणि मला खात्री आहे की देशाचे राहुल गांधींच्या बरोबर असलेल्या बैठकीला सुप्रियाताई आणि सगळे आमचे खासदार उपस्थित राहतात, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतात। आमच्या पक्षात काय अस्वस्थता आहे ते त्यांना कधी मला वाटतं माहीत पडलं, मला माहीत नाही, पण त्यात काही तथ्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।